पार्टी का राष्ट्रगीताचा अपमान करणारे मनोज शिंदे आणि त्यांच्या सदस्यांनी गुन्हा दाखल करा. राष्ट्रगीताचा अपमान सहन केला जाणार नाही. सभागृह शिवसेना हाय हाय, शिवसेना हाय हाय, शिवसेना हाय हाय. ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत आज पुन्हा एकदा सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. विषयपत्रिकेवरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना नगरसेवक आमनेसामने आल्याने काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. भाजपच्या वतीनं सभेच्या कामकाजावर आक्षेप घेत सभा सुरू देणार नसल्याची भूमिका मांडण्यात आली, तर शिवसेनेच्या वतीनं सर्व विषय मंजूर करत सभा राष्ट्रगीतानं समाप्त करण्यात आल्याचा आरोप उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केला. यावर सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी सर्व कामकाज नियमानुसार आणि पूर्वनियोजित पद्धतीनंच पार पडल्याचं स्पष्ट करत सर्वपक्षीय बैठकीतच कामकाजाचा क्रम निश्चित झाल्याचं सांगितले. दरम्यान शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे यांनी आम्ही नेहमीच युतीधर्म पाळत सभागृह चालवत असल्याचं म्हटले, तर नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी युतीधर्म पाळण्याची जबाबदारी फक्त आमचीच नसून मित्रपक्षानंही आपली भूमिका स्पष्ट करावी असा टोला लगावला. सभागृहातील या आरोप प्रत्यारोपांमुळे महासभेचं वातावरण काही काळ चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. त्या ठिकाणी काही सदस्यांनी अशा प्रकारचं सुद्धा, फक्त तुम्ही मुर्दाबाद म्हणताय, काही सदस्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले की सभा उधळून लावू, चालू देणार नाही. अशा प्रकारची वक्तव्य हे अतिशय दादागिरीची वक्तव्य सभागृहाला साजेशी नाहीत. शेवटी निश्चित प्रकारे शिवसेना असेल, राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी असतील, MIM असेल, या सगळे पक्ष बरोबर आहेत. या ठिकाणी सगळे पक्षांनी ऐकलेलं आहे. आणि मुळात सभा चालवताना महापौरांनी असं स्वतःच्या मताने नाही त्या ठिकाणी सभा चालवलेली. जे सर्व पक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत ठरलेलं आहे त्या पद्धतीने केलेलं आहे. त्याच्यात वेगळं काय?